तू ही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरीपासून. तर आता ईश्वरी म्हणते राजेश भोसलेने खूप मोठा फ्रॉड केलाय आणि त्या सगळ्याचे पुरावे आपल्याला इथे शोधायचे आहेत. एक एक फाईल, एक एक कागद अगदी नीट तपासा. एक एक पैशांचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणतात सगळे वर्कर्स. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत घरी कुणीही जाणार नाही. आय एम क्लिअर असं म्हणतो आता अर्णव. येस सर असं म्हणतात सगळेजण. तर आता आकाश म्हणतो तुम्ही आम्हाला डिसअपॉइंट करणार नाही, आम्हाला गॅरंटी होती. थँक्यू असं म्हणतो आकाश. सात्विक फॅशन हे फक्त आमच्यासाठी आमचं ऑफिस नाही, आमचं कुटुंब आहे असं म्हणतात वर्कर्स. आणि आपलं कुटुंब संकटात असताना आम्हाला मदतीला यावंच लागेल ना असं म्हणतो तो वर्कर. या कंपनीसाठी जे काय केलंय त्यापेक्षा दुप्पट मला कंपनीने दिलंय. तर आता सगळे वर्कर्स बोलत असतात प्रेक्षक हो. ह्या कंपनीतून लोन घेऊन मी माझ्या दोन्ही मुलांना इंजिनियर बनवलं. माझी आई आजारी होती तेव्हा इन्शुरन्सचे पैसे कमी पडले तेव्हा अर्णव सरांनी तेव्हा पैसे दिले होते असं म्हणतो तो एक वर्कर. ह्या कंपनीने आपल्याला खूप काही दिलंय आणि आता या कंपनीला संकटातून बाहेर काढणं ते फक्त आमचं काम नाही तर आमचं कर्तव्य आहे असं म्हणतात वर्कर्स. इनफॅक्ट या कंपनीने माझ्या वडिलांची जेव्हा हार्ट सर्जरी होती त्यावेळेला एका दिवसात मला पैसे दिले होते असं म्हणते ती वर्कर. ज्या कंपनीने एवढं सगळं केलं आमच्यासाठी त्या कंपनीला संकटातून बाहेर काढणं हे फक्त आमचं काम नाही तर हे आमचं कर्तव्य आहे असं म्हणतात ते वर्कर. मॅडम सर आम्ही सोबत आहोत तुमच्या असं म्हणते ती बाई. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट असं म्हणतो अर्णव. आपण सगळे मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू असं म्हणतो अर्णव. येस सर असं म्हणतात सगळेजण. कम ऑन असं म्हणतो आकाश. गेट फॉर वर्क असं म्हणतो. तर सगळे फाईल्स बघत असतात आणि शोधत असतात, इन्फॉर्मेशन बघत असतात. राकेशने अजून काय काय घोटाळे केलेत ते. तर ईश्वरीने आकाश सुद्धा फाईल्स बघत असतात आणि बाकी सगळे वर्कर सुद्धा. अंजली सुद्धा बघत असते, अर्णव सुद्धा. तर केबिन मध्ये बसून सगळे बघत असतात. सगळं व्यवस्थित चेक करा असं म्हणतो अर्णव. हो काही चुकायला नको असं म्हणते आता अंजली. तर आता तेवढ्यात शिर्के आणि बाकी सगळे येतात. सर आम्हाला काही फाईल सापडल्यात ज्यामध्ये काही सात्विक फॅशन, ईश्वरी फॅब्रिक आणि अंजली इन्फ्रा. सगळ्यात जास्त गडबड अंजली इन्फ्रामध्ये झाले असं म्हणतो तो वर्कर. वॉट असं म्हणतो अर्णव. वॉट म्हणण्यासारखं काय बघा प्रेक्षक हो. राकेशची बायको अंजली आणि अंजली तर होतीच मूर्ख. त्या बावट्यामुळेच तर सगळं झालंय. ह्या अंजलीमुळेच तर सगळा प्रकार घडलाय. तर अंजली इन्फ्रामध्ये तर सगळ्यात जास्त घोटाळा असणार हे कुणाला माहित नसेल. काय तरच दाखवतात ना खरंच प्रेक्षक हो. वॉट असं म्हणतो अर्णव. तर लँडील मध्येच प्रॉब्लेम आहे असं म्हणतो शिर्के. आणि आणखीन हिशोबांमध्ये काही गडबड जाणवतीये. मुळात इथे कंपनी फक्त आणि फक्त पेपरवरच आहे सर आणि त्यावर लोन सँक्शन केलेले आहेत असं म्हणतो शिर्के. तर ईश्वरी म्हणते सर हे पेपर्स बघा. राकेशने लावण्याच्या आईला शेअर्स विकलेत त्याचे पेपर्स आहेत आणि त्यावर अंजलीताईंच्या सह्या पण आहेत असं म्हणते आता ईश्वरी. तर अर्णव बघतो आणि आता तो देतो अंजलीला. तर अंजली वाचते ते पेपर्स. त्याला खूप जास्त रडायला येतं तर आकाश सुद्धा बघतो. अर्णव खूप जास्त चिडलेला असतो. सोडणार नाही मी त्या राकेशला असं म्हणतो आता इथे अर्णव. कायदा त्याला जी शिक्षा देईल ते देईल पण त्याआधी आय एम गोइंग टू फिनिश हिम असं म्हणतो अर्णव. बाळवट अंजलीला बघून राग येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे राकेशला दाखवलंय. तर आता हवालदार जात असतात. तर आता इथे त्यांची छेड काढत असतो राकेश. ओ डोंगरे साहेब असं म्हणत असतो राकेश. काय मोबाईल मध्ये टाइमपास करताय, एवढ्या काय एंटरटेनिंग चालू आहे तिथे, या इथे असं म्हणतो राकेश. रिळा बघतोय जरा असं म्हणतो हवालदार. रिळा बघताय असं म्हणतो आता राकेश. बोला असं म्हणतो हवालदार. खूप बोर झालं हो या जेलमध्ये. काय एंटरटेनमेंटच नाही असं म्हणतो राकेश. जेलमध्ये कुठे एंटरटेनमेंट असतं का असं म्हणतो आता तो हवालदार. नसतं असं म्हणतो राकेश. पण मी काय म्हणतो मला जरा भूक लागली आहे, पावभाजी आणता का माझ्यासाठी असं म्हणतो राकेश. ओ साहेब इतकं ओपनली मी तुमचं काय काम नाही करू शकत असं म्हणतो हवालदार. असं काय करतोस, कोट्याधीश आहे मी, सांगितलंय ना तुला. आता कसं आहे मजबूर म्हणून अडकलोय आत, लवकरच सुटणार आहे मी आणि तू जर माझं काम केलंस तर तुला मालामाल करून टाकेन मी हा असं म्हणतो राकेश. तर तेवढ्यातच तिथे वल्लरी आलेली असते. राकेश बघतो वल्लरीला. हो असं म्हणतो राकेश. बघितलं का ढोय साहेब, एवढी मोठी मोठी माणसं भेटायला येतात मला. तुम्ही एक काम करा, मी ह्यांच्याशी बोलतो तेव्हा तुम्ही व्यवस्थित करून या आणि घेऊन या पावभाजी असं म्हणतो तो. तर आता हो साहेब असं म्हणून हवालदार निघून जातो. तर आता वल्लरी आलेली असते राकेशला भेटायला. काय मामी वेलकम बॅक असं म्हणतो राकेश. बघितलं का इथे हवालदार सुद्धा मला साहेब म्हणतात हा असं म्हणतो आता राकेश. तर हसतो जोरजोरात आता राकेश. इथे सगळं सुद्धा हेच सुरू आहे वाटतं असं म्हणते वल्लरी. म्हणजे काय पोचलेला क्रिमिनल आहे आपण, वाटलं काय तुला असं म्हणतो आता राकेश. वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालास रे तू असं म्हणते वल्लरी. आय नो असं म्हणतो राकेश. मला सांग असं म्हणते वल्लरी. 50 कोटीचं लोन कशाच्या बळावर घेणार होतास असं म्हणते वल्लरी. अच्छा 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 असं म्हणते राकेश. ते सुद्धा कळलं तुला आता असं म्हणतो राकेश. वा म्हणजे आता इथे पोलीस स्टेशन मध्ये येऊन इंटरोगेशन करणार वाटतं माझं सारखं असं म्हणतो राकेश. तुझ्या कामाशी काम ठेव, तुला काय करायचंय, नुसत्या चौकशी नुसतं हा वल्लरी पाटील असं म्हणतो तो. त्यातले अर्धे पैसे तू मला देणार होता असं विसरलास असं म्हणते वल्लरी. अच्छा 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 असं म्हणतो राकेश. एवढी पडली आहे आपल्या पार्टनरशिपची असं म्हणतो राकेश. माझ्यातली अर्धी शिक्षा पण भोगशील का सांग ना असं म्हणतो राकेश. तर आता जोर जोरात हसायला लागतो राकेश. तर वल्लरी म्हणते सात्विक फॅशनचे 60% शेअर तू त्या लावण्याच्या आईला विकलेस असं म्हणते वल्लरी. अरे बापरे असं म्हणतो राकेश. हे पण कळलं तुला.
आता मी काय करू, आता मी काय करू, सांग ना, असं म्हणून तो ड्रामा करायला लागतो. ए तुझी नाटकं बंद कर, कळलं, असं म्हणते वल्लरी. एवढी हिंमत झाली तुझी की कंपनीचे एवढे मोठे शेअर्स विकलेस तू. हा डाव साधायचा होता म्हणूनच ऑफिस जॉईन केलं ना, असं म्हणते वल्लरी. बरं मामी, हा डाव साधायचा होता म्हणून तर चिंटुकल्याचा विश्वास जिंकला ना मी, असं म्हणतो राकेश. तर बघा प्रेक्षक हो, अर्णवला किती वेळा सांगत असते ईश्वरी त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स करू नका म्हणून, पण अर्णवने काय ऐकलेलं नसतं आणि आता एवढं सगळं मोठं फ्रॉड करून बसलेला असतो हा राकेश. काय काय प्रश्न करतेस ग, साध्या गोष्टी कळत नाही तुला, असं म्हणतो राकेश. हे सगळ्यांना महागात पडणार आहे तुला, असं म्हणते वल्लरी. बघतेस ना, ऑलरेडी जेलमध्ये आहे मी, आता अजून काय महागात पडणार आहे मला, असं म्हणतो राकेश. आणि इथे असताना सुद्धा सगळी चक्र मीच फिरवतोय, असं म्हणतो राकेश. नाही, इथे येऊन मला असे हे प्रश्न विचारायला ना धाडस नाही, बिंडोक असावं लागतं तुझ्यासारखं, असं म्हणतो राकेश. एक मिनिट हा, तोंड सांभाळून बोलायचं, असं म्हणते वल्लरी. मामी मामी, आपल्या समोर मुजोरी कमी, असं म्हणतो आता राकेश. तर आता तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात जेलमध्ये. तुझा व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे, विसरतेस वाटतं तू, असं म्हणतो राकेश. ठरवलं ना तर एका झटक्यात, असं म्हणतो राकेश. तर तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात. तर वल्लरी बघते त्यांना, तर राकेश आवाज करतो जोरजोरात. तोंड का ओळखतेस बघ, आपला अर्णवाला भेटायला, असं म्हणतो राकेश. आणि मी काय म्हणतो, तू कशी जाणार ग त्याच्या समोरून, झाली ना पंचायत, असं म्हणतो राकेश. मी काय म्हणतो, आता जाऊच नको, थांब, असं म्हणतो राकेश. आणि हात पकडून थांबतो तो वल्लरीचा. येऊ दे, थांब त्याला, येऊ दे, थांब त्याला, असं म्हणतो आता राकेश. तर दाखवतो मी त्याला व्हिडिओ, असं म्हणतो तो. तर आता वल्लरी खूप जास्त घाबरत असते. पाया पडते तुझ्या, असं म्हणते ती. मला सोड, असं म्हणते आणि पळून जाते ती. सोडणं सोडणं, असं म्हणतो तो आणि आता हसायला लागतो जोरात. तर आता तो बघतो अर्णव आणि ईश्वरीला. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी बघतात राकेशला, त्यांना खूप जास्त राग आलेला असतो. तर अर्णव आणि ईश्वरी येतात राकेशकडे. तर आता आले बघा बघा बघा, कोण आलं मला भेटायला जेलमध्ये, असं म्हणतो राकेश. सात्विक फॅशनचे ASR, असं म्हणतो राकेश. तर वल्लरी सगळं बघत असते लांब थांबून आणि ईश्वरी मात्र सांत्वना करत असते अर्णवची. आणि त्याच्याबरोबर इंदोरी जिलबी, माझी इंदोरी जिलबी, असं म्हणून हात पकडतो तो ईश्वरीचा. तर अर्णव शटाप म्हणतो आणि हात लावतो तो राकेशला. परत जर तिला टच करायचा प्रयत्न केलास तर हात तोडून हातात दिल तुझ्या, असं म्हणतो अर्णव. तर आता राकेश त्याचा हात पकडतो परत आणि ड्रामा करत असतो राकेश मुद्दाम. हात तोडून हातात देशील कसा, आत येणारेस, आत येणारेस, असं म्हणतो राकेश. आत ये, असं म्हणतो राकेश. तर आता अर्णवला आत जायला येत नसतं आणि खूप प्रोवोक करत असतो राकेश अर्णवला आणि हसत असतो जोरजोरात. सोडणार नाही तुला, असं म्हणतो अर्णव. तुला कळतंय का चिंटुकल्या, जेलमध्ये मी आहे पण गोची तुमची झाली आहे, असं म्हणतो राकेश. तर आता तो ड्रामा करतो खो खो करत. काही करू शकत नाहीस तुम्हाला आता, आणि मी आत असताना सुद्धा काहीही करू शकतो, असं म्हणतो आता राकेश. तर आता येऊन परत टच करतो ईश्वरीला. आता हसायला लागतो जोरजोरात राकेश. तर तेवढ्यातच इन्स्पेक्टर येतो. काय केलं, असं म्हणतो इन्स्पेक्टर. सल्यूट सल्यूट, असं म्हणतो राकेश. ही लॉक उघडा, मला आत जायचं आहे, क्रॉस हिज लिमिट्स, असं म्हणतो अर्णव. तर इन्स्पेक्टर म्हणतो, अर्णव सर असं करता येणार नाही, असं म्हणतो इन्स्पेक्टर. सांगा त्याला हे त्याचं सात्विक फॅशन नाही, असं म्हणतो राकेश. सर प्लीज, असं म्हणतो इन्स्पेक्टर. वन चान्स, असं म्हणतो अर्णव. आय वॉन्ट वन चान्स प्लीज, असं म्हणतो तो. समजून घ्या, असं नाही करता येणार मला, असं म्हणतो इन्स्पेक्टर. बरोबर आहे साहेब तुमचं, असं म्हणून राकेश ड्रामा करत असतो. जेल आहे तुझं, ऑफिस नाही, असं म्हणतो राकेश. उघडा खोली, असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. तर हवालदार आता दरवाजा उघडतो. काय त्याच्या बोलण्यावरनं काय करताय तुम्ही, असं अलाउड नाही, असं म्हणतो राकेश. कुलूप नका उघडू तुम्ही, असं म्हणतो तो. तर आतमध्ये जातात सगळेजण. तर आता इन्स्पेक्टर खूप मारतात राकेशला. अर्णव जाऊन मारणार असतो तेवढ्यातच इन्स्पेक्टर मारतो आता खूप राकेशला. एकदम शांत बसायचा, असं म्हणतो तो. अर्णव सर आलेत, जे काय ते विचारतील त्याची नीट उत्तर द्यायचं, असं म्हणतो इन्स्पेक्टर. मारू नका प्लीज, असं म्हणतो राकेश आणि ड्रामा करतो तो. बोला अर्णव साहेब, काय प्रश्न आहे, मी त्याचं उत्तर देतो, असं म्हणतो तो. हे, असं म्हणते ईश्वरी. हे काय केलंस तू, असं म्हणते ईश्वरी. सौदामिनी देशमुखला कंपनीचे 60% शेअर विकून 50 कोटी चालवून घेतलास ना, असं म्हणते आता ईश्वरी. तर आता हसतो राकेश. वा 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 अर्णव, काय हुशार आहे रे माझी इंदोरी जिलबी, मी नेमका काय व्यवहार केलाय, करेक्ट कळलंय तिला, वा, असं म्हणतो राकेश. म्हटलं तुला कसं आहे, तू लावण्याला धोका देऊन माझ्या इंदिरा चिलबीला पळवलंस माझ्यापासून. ती तिथे दुःखात, तिचा तुझ्यावर राग आणि तसंच सौदामिनी देशमुखचाही तुझ्यावर राग. म्हटलं या रागाचा जरा फायदा करून घ्यावा आपल्यासाठी, असं म्हणतो राकेश आणि जोरजोरात हसायला लागतो तो. तर आता अर्णव पकडतो गळा राकेशचा. सोडणार नाही मी तुला, आय विल मेक शुअर की तुला फाशीची शिक्षा होईल, असं म्हणतो अर्णव. आय विल मेक युअर लाईफ हेल, असं म्हणतो अर्णव राकेशला. हो हो, असं म्हणतो राकेश. कळलं मला, असं म्हणतो तो. दे बाबा, मला दे फाशीची शिक्षा दे, हा, असं म्हणतो राकेश. मला एक सांग फक्त, तुला नेमकं राग कसला आलाय, तुझ्या कंपनीचे 60% शेअर विकल्याचा की ते सौदामिनी देशमुखला विकल्याचा, असं म्हणतो आता राकेश आणि हसवतो जोरात. तर आता अर्णव पकडतो राकेशला आणि खूप मारतो तो राकेशला. तर इन्स्पेक्टर म्हणतो, मारू नका त्याला. तर ईश्वरी पकडलेली असते आता अर्णवला. हा जो राग आहे ना तुझा, तोच संपवणार आहे तुला, असं म्हणतो राकेश. तुला वाटतंय तू माझा गेम ओव्हर केलायस, पण गेम तर आता सुरू झालाय अर्णव, असं म्हणतो राकेश. कळेल तुला लवकरच, असं म्हणतो राकेश. जेवढा दम आहे ना तुझ्यामध्ये सगळा लाव, असं म्हणतो अर्णव. तुझ्यासारखा ना घाबरत नाही मी, असं म्हणतो अर्णव. माझी कंपनी आहे ती, मी ती परत मिळवणारच, असं म्हणतो आता अर्णव. त्याशिवाय नाव नाही लावणार. अर्णव स्वास्तिका राजशिर्के, असं म्हणतो तो. तर आता अर्णव निघून जातो तिथून. तर ईश्वरी सुद्धा त्याच्या पाठीमागून निघून जाते. मा झालाय तुला,
आता उतरवतो बघ असं म्हणतो इन्स्पेक्टर राकेशला. आणि आता निघून जातात सगळेजण त्या बॅरेकमधून. तर आता राकेश आतमध्येच असतो, जेलमध्येच. राकेश खूप जास्त हसायचं दाखवलं इथे. तर आता वल्लरी येते त्या बाजून. असं करत आता वल्लरी आलेली असते. बिचारा असं म्हणते ती. अर्णवने खूप मारलं ना रे तुला असं म्हणते आता वल्लरी. राकेश बघतो आता वल्लरीकडे. हे मामी मापात राहायचं असं म्हणतो तो, नाहीतर खरंच तुझा व्हिडिओ व्हायरल करेन मी असं म्हणतो राकेश. तर सारखं सारखं धमक्या नाही द्यायचं असं म्हणते वल्लरी. नाही फक्त धमक्या नाही आहेत मामी, 1 मिनिट असं म्हणतो राकेश. तर आता तो आपला पाय वरती करतो. तर त्याच्यामध्ये एक पेनड्राईव्ह असतं. तर आता वल्लरी घ्यायला जाते तो पेनड्राईव्ह. तर आता राकेश देतच नाही. आलं ना लक्षात असं म्हणतो तो. त्यामुळे आपल्या समोर मुजोरी करायची नाही असं म्हणतो राकेश. फक्त आपलं काम करायचं, करावंच लागतंय असं म्हणतो आता तो. तर आता वल्लरी म्हणते कसलं काम, एक फोन येईल तुला, तो काय म्हणतोय ते ऐक बघू असं म्हणतो राकेश. तर वल्लरी म्हणते ऐक आता पुरतं एवढंच, बोर झालाय मला, मूड नाही आहे, चल निघ असं म्हणतो राकेश. चल 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 निघ असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे तो जातो आणि बसतो आपल्या जागेवरती. आणि वल्लरीला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. देवा असं म्हणते वल्लरी, आता या छोट्याशा व्हिडिओसाठी काय काय करायचं आहे आणि काय काय करावं लागणार देव जाणे असं म्हणते वल्लरी. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी बाहेरून थांबलेले असतात पोलीस चौकीच्या. तर आता ईश्वरी म्हणते लवकर काहीतरी आपल्याला त्या राकेशचं केलं पाहिजे, नाही तर तो जेलमधून सुद्धा हेच करत राहणार असं म्हणते ईश्वरी. बरोबर आहे तुझं, तू काळजी करू नकोस असं म्हणतो अर्णव. ओके. तर तेवढ्यातच वल्लरी येत असते जेलमधून बाहेर. आणि ती सुद्धा अर्णव ईश्वरीला बघते. तर त्यांना बघताच ती लपून बसते. तर तेवढ्यातच कॉल आलेला असतो अर्णवला. बोला शिर्के असं म्हणतो अर्णव. तर आता शिर्के म्हणतो सर उदयकांतबद्दल माहिती मिळाली असं म्हणतो तो. काय असं म्हणतो अर्णव. हा सर मी तुम्हाला एक पत्ता पाठवतो, प्लीज पोचा लवकर तिकडे असं म्हणतो शिर्के. ऑलरेडी मी पोचतोच असं म्हणतो अर्णव. काय सर असं म्हणते ईश्वरी. उदयकांतचा पत्ता मिळालाय, चल असं म्हणतो तो. तर चला असं म्हणते ईश्वरी. तर आता दोघेही बसून निघतात बघा प्रेक्षक. तिथेच वल्लरी ते सगळं ऐकलेले असतं तिने. वल्लरीला मात्र भीती वाटते. उदयकांतबद्दल असं काय कळलं असेल ना असं म्हणते वल्लरी. माझा तर फोनही उचलत नाहीये तो, मला तर वाटते बहुतेक तो मुंबईतच आहे. जाऊ दे, यांच्या मागे जाण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणते वल्लरी. गेले तर ह्यांच्या पाठीमागून तर माझंच नुकसान होईल. शांत होऊन त्या अर्णव ईश्वरीला काहीतरी घरच्या कामांमध्येच बिझी करून ठेवावं लागेल असं म्हणते वल्लरी. तरच त्यांचं लक्ष उदयकांत वरून डायव्हर्ट होईल. असं काय करू असं म्हणते आता वल्लरी. वल्लरी वल्लरी काहीतरी सुचलंच पाहिजे तुला असं म्हणते वल्लरी. येस असं म्हणते वल्लरी. वा वल्लरी काय मस्त सुचलंय तुला असं म्हणते वल्लरी आणि हसते ती. दॅट इज दॅट असं म्हणते वल्लरी. तर आता राज शिर्क्यांचं घर दाखवलंय. तर आता नम्रता स्वयंपाक करत असते आणि तिच्या हाताला भाजलेलं असतं. तेवढ्यातच वल्लरी आतमध्ये येते. तर आता इथे नम्रता बघते तिच्याकडे. गरम पाणी हवं होतं, पण काय ग बरं नाही का झालं का हात असं म्हणते वल्लरी आणि फुकते तिचा हात. बाई ग बिचारी, एवढ्या हाताला लागलाय तरी सगळी कामं एकटीनेच करतेस ना असं म्हणते वल्लरी. बहीण थांबली सुद्धा नाही ना तुला मदत करायला असं म्हणते वल्लरी. नम्रता म्हणते नाही ते असं म्हणते ती. काय तुझी बहीण कमालच आहे ग, एरवी ठीक होतं, एवढं लागलंय तुझ्या हाताला तर मदत करायला तिने थांबायला होतं ना असं म्हणते वल्लरी. गेली आपली गायला असं म्हणते वल्लरी. नाही आई ते असं म्हणते नम्रता. इशू जिजेन बरोबर गेलीये जरुरी कामांसाठी, सकाळी वेळ पण नाही मिळाला आम्हाला बोलायला असं म्हणते ती. हो का, पण मला सांग तुझं लग्न व्हायच्या अगोदर किमान 2दा-3दा तरी दिवसातून बोलतच असाल ना असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणते नम्रता. पण आता एका घरात राहताय तरी बोलायला वेळ नाहीये असं म्हणते आता वल्लरी. तर नम्रता विचार करायला लागते. मला सांग वेळ मिळत नाहीये का मुद्दाम होऊन बोलणं टाळलं जात आहे असं म्हणते वल्लरी. आपली बहीण जाऊ म्हणून आले ह्या घरात, तर तिला मदत करायची राहिली बाजूला, सगळी कामं तुझ्यावर टाकून गेल्या बाई गायला असं म्हणते वल्लरी. नम्रताला मात्र खूप वाईट वाटत असते सगळं ऐकून. जाऊ दे नाही असं म्हणते नम्रता. मी नाही एवढा विचार करत असं म्हणते नम्रता. तेच तर चुकतंय ना बाळा असं म्हणते वल्लरी. ह्या सगळ्याचा विचार करायला हवा ना तुला असं म्हणते वल्लरी. नाही म्हणजे तुला आणि आकाशला जास्तीत जास्त वेळ एकत्र मिळावा त्यासाठी तिने प्रयत्न करायला हवेत ना. मला आठवतंय ह्या दोघांचं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेला तू आणि आकाश किती प्रयत्न करायचा त्यांना वेळ मिळायला हवा म्हणून असं म्हणते वल्लरी. पण हिचं नाहीच, सगळी कामं आपली टाकली तुझ्यावर आणि गेली भटकायला असं म्हणते वल्लरी. हे बघ तुझ्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त बघितले आहेत. अगदी मोलाचा सल्ला देते तुला, बहीण असो किंवा आणखीन कोणी, आत्मसन्मानापेक्षा जगात काहीही महत्वाचं नाही असं म्हणते वल्लरी. आणि तो मिळत नसेल तर भांडण करावं लागलं तरीही चालेल असं म्हणते वल्लरी. तर आता नम्रता बरोबर हे लक्षात ठेवते बघा प्रेक्षक. आपला आत्मसन्मान मिळवण्यासाठी मी तर म्हणते भांडावच असं म्हणते वल्लरी. नम्रताला मात्र हे सगळं ऐकून इन्फ्लुएन्स झाल्यासारखं होत असतं बघा प्रेक्षक. तर आता जाऊ दे असं म्हणते वल्लरी. मी काय म्हणते मला पाणी नकोच, छान आलं घातलेला चहा आणून दे असं म्हणते वल्लरी. हा हो मी देते आता लगेच असं म्हणते नम्रता. हो अगदी फटकीनी असं म्हणते वल्लरी निघून जाते तिथून. तर आता नम्रता विचार करायला लागते. तर आता रात्रीची वेळ असते.
तर आता अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात घरी आणि सगळा काळोख असतो. तर आता अर्णव ईश्वरीला म्हणतो, शिर्केने दिलेल्या इन्फॉर्मेशनचा काहीच फायदा झाला नाही. कुणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली तिला असं म्हणतो तो. निदान हे तरी कळलं की उदयकांत मुंबईमध्ये नाही आहे असं म्हणते ईश्वरी. त्याला पकडावं लागेलच असं म्हणतो अर्णव. लाईट बंद असतात, अंधार काय सगळीकडे असं म्हणते ईश्वरी. कुठे गेलेत सगळे असं म्हणते ईश्वरी. 1 मिनिट असं म्हणते ती आणि येऊन लाईट लावते आता ईश्वरी. आई वगैरे कुठे गेलेत सगळे. नमूते असं म्हणते ईश्वरी. सर नमूताईला तर संध्याकाळी दिवाबत्ती करायची सवयच आहे, कसं काय असं असं म्हणते ईश्वरी. बरं ठीक आहे, तुम्ही जा वरती, मी जरा बघून येते असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी बघायला जाते. नमूताई नमूताई असं करत जाते. ती नम्रता आता झोपायचं नाटक करते बघा प्रेक्षक. आणि आता ईश्वरी आतमध्ये येते. नमूताई असं म्हणते ईश्वरी. नमूताई अजबच आहे असं म्हणते ईश्वरी. दिवे लागण्याच्या वेळेला सहसा झोपत नाही ताई. ताई असं म्हणते ईश्वरी. गाढ झोप लागले वाटतं हिला. नमूताई असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता नम्रता मात्र झोपायचं नाटक करत असते. तब्येत ठीक आहे ना ताईची असं म्हणते ईश्वरी. तर आता ती हात लावून बघते ताप वगैरे आहे का म्हणून. ताप तर नाही आहे असं म्हणते ईश्वरी. काय झालंय असं म्हणते ईश्वरी. तर आता बघ इथे संपत रोग तरी आपले काय ते. तर आता आजी येतात आणि म्हणतात ईश्वरीला, स्वयंपाकाला आज इतका उशीर का. नाही मी आत्ताच आले असं म्हणते ईश्वरी. दिवा लावला आणि होईल पटकेनी स्वयंपाक असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे वल्लरी याने नम्रताला दाखवले. तर आता वल्लरी म्हणते नम्रताला दिवसभर काम करणार तू आणि आईंना काम करताना दिसणार मात्र ईश्वरी असं म्हणते वल्लरी. तर आता इथे हॉलमध्ये सगळे असतात. तर डायनिंग टेबलवर बसलेले असते ईश्वरी आणि आजी सुद्धा तिथेच असते. तर आता नम्रता म्हणते 1 दिवसासाठी तुला स्वयंपाक करावा लागला तर एवढा त्रास झालाय ना असं म्हणते आता नम्रता. लग्न करून आल्यापासून मी हेच करते. तर आता हे बघा माझा हात किती भाजलाय म्हणून नम्रता सगळ्यांना दाखवत असते. अविनाशला वगैरे. तिथे अंजली असते, अर्णव असतो, आकाश असतो, सगळे असतात बघा प्रेक्षक. हो बघू बघू हात असं म्हणते ईश्वरी. ईशू उगाच अशी काळजी दाखवायची गरज नाही असं म्हणते नम्रता. तुला घरात काम करायला एक कामवाली बाई हवी होती असं म्हणते नम्रता. तर आता बघा प्रेक्षक सगळेजण बघतायत आणि काय मूर्खासारखं करते नम्रता. खरंच प्रेक्षक हो. तर रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, तुम्हाला अजून काही एक्सक्लुझिव्ह स्नॅप्स बघायचे असतील तर आमचा हा व्हिडिओ बघतच राहा.